वंदे मातरम. मार्च एप्रिल महिना आला की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एकाच शब्दाची चर्चा असते, इन्क्रिमेंट. म्हणजे किती हाईक होणार, यंदा तुमच्या खिशात किती पैसे येणार. जागतिक मंदी आणि युद्धाच्या वातावरणात भारतीय कंपन्या पगार वाढवणार का? ऑन या जागतिक संस्थेचा 32वा वार्षिक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एऑनने सरासरी 9.1% वेतनवाढ सुचवलेली आहे. जर तुम्ही IT, बँकिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. पण मित्रांनो, ही सरासरी 9.1%ची वाढ जितकी साधी दिसते तितकी सोपी नाही. यामागे 3 मोठे व्हिलन्स दडलेले आहेत. कोणते आहेत ते व्हिलन्स ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रश्न पगारवाढीचा आहे. नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहतात एक्सपिरियन्स इनसाइट्सचे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इस्रायल इराण संघर्ष, कमी पावसाचा अंदाज आणि केंद्र सरकारने आणलेले वेज बिल या 3 घटकांचा प्रभाव वेतनवाढीचा हिशेब करताना होतो आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वेतनवाढ किती असेल हाच सध्या चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. कारण महागाईचा दर 6% आसपास असणार आहे आणि वेतनवाढ होणार 9.1%. शिवाय ती सर्वांना सरसकट नाही. अशा वेळी उत्पन्न आणि खर्च याचा मेळ कसा घालायचा हाच जीवाला घोर लावणारा प्रश्न आहे. मित्रांनो, जगात सर्वीकडे मंदीची टांगती तलवार आहे. यात मध्य पूर्वेत वाढलेला तणाव आणि इस्रायल इराण संघर्षाची भर पडली. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललाय. रशिया युक्रेन यांची डोकेदुखी पूर्णतः थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत जी पगारवाढ या संस्थेने सुचवली आहे, एऑननी, ती आहे 4.3%. तर जपानमध्ये ती जेमतेम 3.7% आहे. पण भारताचं चित्र वेगळं आहे. एऑनच्या रिपोर्टनुसार 2026 मध्ये भारतात सरासरी 9.1% पगारवाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 8.9% होतं. म्हणजेच आपली भारतीय अर्थव्यवस्था अजूनही बुलिश आहे, हे आशादायक चित्र म्हणावं लागेल. मित्रांनो, पण थांबा, ही 9.1% वाढ जी आहे ना, ती सर्वांना, सर्व सेक्टरला सारखी मिळणार नाही. सेक्टरनुसार यात मोठी तफावत देखील आहे. उदाहरणार्थ, रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ती 10.2% आहे, ही सर्वाधिक आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 9.5%, ई कॉमर्स आणि बँकिंग मध्ये 8.8%, IT सर्व्हिसेस आणि कन्सल्टन्सी मध्ये फक्त 6.6%, ही सर्वात कमी आहे. मित्रांनो, जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असाल तर तुमचे अच्छे दिन आहेत. मात्र IT क्षेत्रातील तरुणांसाठी हे वर्ष आव्हानात्मक आहे. जागतिक अस्थिरतेचा फटका IT ला बसताना दिसतोय. मित्रांनो, एऑन ही संस्था काय आहे, ती काय काम करते हे प्रथम जाणून घेऊ, कारण तिचा इम्पॅक्ट आपल्या सॅलरीवर होतोय. या कंपनीचा सर्वे भारतीय कॉर्पोरेट जगताला महत्वाचा का वाटतो हे आपण आता बघू. एऑन ही जागतिक स्तरावरील सल्लागार संस्था आहे. लंडनमध्ये मुख्यालय असलेली ही संस्था एक प्रतिष्ठित प्रोफेशनल सर्व्हिसेस मल्टीनॅशनल कंपनी आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील पगारवाढ, सॅलरी इन्क्रिमेंट आणि नोकरी बदलण्याचे प्रमाण, ॲट्रिशन रेट, यावर ही संस्था दरवर्षी आपला सविस्तर अहवाल प्रसिद्ध करते. ॲट्रिशन म्हणजे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण. ही कंपनी प्रामुख्याने रिस्क मॅनेजमेंट, इन्शुरन्स ब्रोकिंग आणि ह्युमन कॅपिटल या क्षेत्रात देखील काम करते. भारतात एऑन ही संस्था कर्मचाऱ्यांचे पगार, फायदे आणि टॅलेंट मॅनेजमेंट या विषयावर कन्सल्टन्सी म्हणून काम करते. बघा किती व्याप्ती आहे या संघटनेची, तिचं महत्व राहणारच आहे. मित्रांनो, याशिवाय सॅलरी सर्वे
चं पण ही काम करते. विशेष म्हणजे 45हून अधिक सेक्टरमधील 1400 पेक्षा जास्त कंपन्यांचा डेटा ही कंपनी अभ्यासते. त्याच्यावरून ती मार्केट ट्रेंड सांगते. अशा या संस्थेने 2025-26 वर्षासाठीचा आपला 32वा अहवाल सॅलरी इन्क्रिमेंट रिपोर्ट प्रसिद्ध केला फेब्रुवारीमध्ये. सेकंड फेज होता. फर्स्ट फेज त्यांचा मागच्या ऑक्टोबर 25ला आला. या रिपोर्टचा भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रावर खूप मोठा प्रभाव पडतो. तो अनेक कंपन्यांसाठी बेंचमार्किंग असतो. अनेक कंपन्या आपले वार्षिक पगारवाढीचे बजेट ठरवण्यासाठी या संस्थेच्या आकड्यांचा आधार घेतात. मित्रांनो, याशिवाय मार्केटमध्ये इतर कंपन्या किती पगार वाढवत आहेत हे समजल्यामुळे कंपन्यांना आपले टॅलेंट टिकवून ठेवण्यासाठी योग्य निर्णय घेता येतो. गुंतवणूकदारांना देखील या रिपोर्टवरून भारताची अर्थव्यवस्था आणि नोकर भरतीची परिस्थिती कशी आहे याचा एक अंदाज येतो. कंपन्यांनाही त्याप्रमाणे बजेट आखणे भाग पडते. अशी ही संस्था आहे, म्हणून तिचं महत्व आहे, तिचा इम्पॅक्ट होतो. मित्रांनो, एऑनच्या ताज्या अहवालानुसार ॲट्रिशन रेट यंदा कमी आलाय. गेल्या वर्षापर्यंत तरुण भराभर नोकऱ्या बदलत होते, पण आता हे प्रमाण 17.1 वरून 16.2 वर आलंय. याचा अर्थ काय? तर तरुण आता जॉब हॉपिंग करण्याऐवजी आहे त्या कंपनीत स्थिरावण्याला प्राधान्य देत आहेत. ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. हे आता आपल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मित्रांना पटू लागलं. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल युद्ध सुरू आहे, पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे, शिवाय यंदा वेज पॉलिसी आली आहे, मग याचा परिणाम होणार नाही का? नक्कीच होईल. रशिया, युक्रेन किंवा मध्य पूर्वेतील तणावामुळे क्रूड ऑइल महागलं तर कंपन्यांचा खर्च वाढतो. तसेच पाऊस कमी झाला तर ग्रामीण भागातल्या 2 व्हीलर 4 व्हीलर यांची विक्री प्रामुख्याने घटते. एकूणच मागणी घटते. हाईक देताना हा घटक परिणामकारक निश्चितच ठरतो. तथापि काही कंपन्या पगाराऐवजी बोनस किंवा परफॉर्मन्स लिंक्ड पे वर भर देतात आणि थोडं सेटलमेंट करतात. तर मित्रांनो, या रिपोर्टचा सारांश काय? एक, स्किल अप. IT मध्ये पगारवाढ कमी असली तरी ज्यांच्याकडे AI आणि नवीन स्किल्स आहेत त्यांना रिपोर्टच्या सरासरीपेक्षा जास्त वाढ मिळत आहे. दुसरं, स्टॅबिलिटी. ही वेळ रिस्क घेण्यापेक्षा परफॉर्मन्स दाखवण्याची आहे. तिसरं, सेक्टर चॉईस. तुम्ही जर करिअरची सुरुवात करत असाल तर मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रा यासारख्या एव्हरग्रीन क्षेत्राचा विचार नक्की करा. मित्रांनो, यंदा वेतन वाढीवर अजून एक सावट आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने लागू केलेल्या वेतन संहितेचे वेज कोड. वेतन संहिता लागू झाल्यास वार्षिक पगारवाढीवर म्हणजे जे इन्क्रिमेंट आहे त्यावर काय परिणाम होऊ शकतो? बेसिक वाढेल, पण टेक होम सॅलरी कमी होईल का? तुमच्या हातात येणाऱ्या रोख रकमेवर सरकारची नवीन वेतन संहिता कशी कात्री लावणार आहे यावर आमचा एक स्वतंत्र व्हिडिओ पाहायला विसरू नका. याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी जे आहे त्यांची वेतनवाढ कशी ठरते? या कर्मचाऱ्यांना तुमच्याप्रमाणे अप्रायझल, पर्सनल परफॉर्मन्स, टार्गेट अचिव्हमेंट, कंपनीचा परफॉर्मन्स या बाबींशी काही संबंध असतो का? त्यांना पगारवाढ आणि महागाई भत्ता कोणत्या निकषावर मिळतो? ही सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आपल्या मित्रांना आणि परिचितांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला यंदा किती टक्के इन्क्रिमेंटची अपेक्षा आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर ॲक्युरेस इनसाईटला सबस्क्राईब करा. माहितीचा प्रवाह हा तुमच्या प्रगतीसाठी निरंतर कटिबद्ध आहे. जय हिंद.